काय चालवलंय हा नंगानाच चाललेला बिल्डर लोकांबरोबर आणि हा थांबवा त्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी बोलवलं असेल। असं काय नाही, गतिमान सरकार म्हणून ज्याची नोंद घेतली जाते या पुण्यनगरीत या देशामध्ये, पण जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचाच आज मी विचारतोय। आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, आज सगळ्या व्यवहारांनी धर्मदायित्वाचा ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळवर जाती, त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो। आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही, उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र आहे, राहणार आणि राहणारच। म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची आणि त्यांनी जैन मंदिर घाण ठेवलं त्याची पाठराखण करायची, हे चित्र त्यांनी पुणे शहरापुढे उभं केलं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पण देशामध्ये जैन समाज कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहिलाय, पूर्णपणे जे त्यांचे विचार आहेत त्या विचाराला त्यांनी मदत केली, त्यांना मतदान केले, त्यांच्या पाठीशी उभे राहिले। हा विषय एकट्या रवी धंगेकरचा नाही, आज जैन समाजामध्ये असंतोष आहे, पण ते बोलत नाही, ते व्यापारी आहेत, ते तुम्हाला रस्त्यावरून नाही बोलणार, पण ते त्यांचं मग शेवटी त्यांनी एकदा काही ठरवलं तर त्याचे परिणाम सगळ्यांवरच होतील। आणि हे चाणक्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे ह्याचा विचारणा ते मुरलीधर मोहोळला करतील। आणि मला असं वाटतं की ह्यांना ते ज्या पद्धतीने व्यवहार झाला ह्याच्यावर अंकुश ठेवतील आणि यांच्यावर कारवाई होईल असा माझा विश्वास। पण तुम्हाला काय वाटतंय, का भेट घ्यावी वाटली असेल मुख्यमंत्र्यांची मुरलीधर मोहोळांना अशा परिस्थितीमध्ये? का भेट घेतली असावी? पण भेट आता त्यांना भेट घेतली असं नाही, बोलवलं असेल। आता तुम्ही पुण्यात काय चालवलंय हा नंगानाच चाललेला बिल्डर लोकांबरोबर आणि हा थांबवा त्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी बोलवलं असेल।